सक्तवसुली संचालय अर्थात ईडीने काँग्रेसच्या प्रमुख नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर आरोपपत्र दाखल केलं आहे। नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राशी निगडीत एका मनी लॉन्ड्रिंग खटल्यासंदर्भात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण समजून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। ईडीने दाखल केलेल्या या आरोपपत्रानंतर काँग्रेसने हे सुडाचं राजकारण असून पंतप्रधान आणि गृहमंत्री धमकावत असल्याचा आरोप केला आहे। पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार ईडीने या प्रकरणाशी निगडीत तपास केल्यानंतर काँग्रेसच्या या दोन वरिष्ठ नेत्यांविरुद्ध चार्जशीट दाखल केली आहे। 9 एप्रिल रोजी दाखल केलेल्या या आरोपपत्राची विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी दखल घेतली आणि 25 एप्रिल रोजी खटल्याच्या सुनावणीची तारीख निश्चित केली। या चार्जशीट मध्ये काँग्रेस नेते सॅम पित्रोडा आणि राजीव गांधी फाउंडेशनचे ट्रस्टी सुमन दुबे यांनाही आरोपी करण्यात आलं आहे। या महिन्याच्या सुरुवातीलाच ईडीने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडच्या अर्थात एजेएल ची 666 कोटींची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। तपास संस्था असलेल्या ईडीने अधिकृतपणे दिल्ली, मुंबई आणि लखनौच्या प्रॉपर्टी रजिस्ट्रारला नोटीस पाठवली होती आणि या मालमत्तांचा प्रत्यक्ष ताबा घेण्याचा मानस व्यक्त केला होता। नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राचं प्रकाशन असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड कडून केलं जातं। या संस्थेचा मालकी हक्क यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड कडे आहे। या कंपनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी या दोघांचेही शेअर्स आहेत। 2022 मध्ये या कंपनीमध्ये कथितरित्या आर्थिक अनियमितता आहे का हे तपासण्याचं कारण देत ईडीने खटला दाखल केला होता। तसेच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना चौकशीसाठी समन्स देखील पाठवण्यात आलं होतं। ईडीने नॅशनल हेराल्डची संपत्ती जप्त करण्याची कारवाई मनी लॉन्ड्रिंग कायद्याच्या सेक्शन 8 च्या नियम 5(1) अंतर्गत केली आहे। या अंतर्गत ईडी जप्त केलेल्या मालमत्तेचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू करू शकते। या कारवाईनुसार या मालमत्तेवर हक्क असलेल्या लोकांकडून ही मालमत्ता तसेच हा परिसर रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। अशाच स्वरूपाची एक नोटीस जिंदाल साऊथ वेस्ट प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीलाही देण्यात आली होती। मुंबईतील वांद्रे पूर्व भागातील असलेल्या हेराल्ड हाऊस बिल्डिंगचा 7वा आणि 9वा मजला त्यांच्या ताब्यात आहे। या कंपनीला असे आदेश देण्यात आले आहेत की त्यांनी आपलं भाडं ईडीला देण्यास सुरुवात करावी। काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी या प्रकरणावर भाष्य करताना एक्स वर लिहिलं की नॅशनल हेराल्डची संपत्ती जप्त करणं म्हणजे कायद्याचं राज्य म्हणत केलेला राज्य पुरस्कृत अपराधच आहे। पुढे त्यांनी लिहिलं की श्रीमती सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर काही लोकांविरुद्ध आरोपपत्र दाखल करणं हे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडून केलं जात असलेलं सुडाचं राजकारण आणि धमकावणं याशिवाय दुसरं काही नाही। काँग्रेसचे आणि पक्षाचं नेतृत्व गप्प बसणार नाही, सत्यमेव जयते असंही त्यांनी पुढे लिहिलं आहे। हे प्रकरण नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राशी निगडीत आहे। या वृत्तपत्राची स्थापना 1938 साली भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केली होती। त्यावेळी हे वृत्तपत्र काँग्रेस पक्षाचं मुखपत्र मानलं जायचं। या वृत्तपत्राचा मालकी हक्क असोसिएटेड जर्नल लिमिटेड अर्थात एजेएल कडे होता। ही कंपनी आणखी 2 वृत्तपत्रांचं प्रकाशन करायची। त्यामध्ये हिंदी भाषेतील नवजीवन आणि उर्दू भाषेतील कौमी आवाज यांचा समावेश होता। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1956 मध्ये असोसिएटेड जर्नल्सची एक अव्यावसायिक कंपनी म्हणून नोंद झाली। तसेच कंपनी ऍक्टच्या कलम 25 नुसार या संस्थेला करातूनही मुक्त करण्यात आलं। 2008 मध्ये एजेएल ची सर्व प्रकाशनं निलंबित करण्यात आली आणि कंपनीवर 90 कोटी रुपयांचं कर्ज देखील झालं। त्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड नावाने एक नवी अव्यावसायिक कंपनी स्थापन केली। या कंपनीमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या सहित मोतीलाल वोहरा, सुमन दुबे, ऑस्कर फर्नांडिस आणि
सॅम पित्रोडा यांचा संचालक बनवण्यात आलं। या नव्या कंपनीमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे 76% शेअर्स होते, तर इतर संचालकांकडे 24% शेअर्स होते। काँग्रेस पक्षाने या कंपनीला 90 कोटी रुपये कर्ज म्हणून देऊ केले होते। थोडक्यात या कंपनीने AJL ला विकत घेतलं। भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी 2012 साली एक याचिका दाखल करून काँग्रेस नेत्यांवर आर्थिक फसवणुकीचा आरोप केला होता। त्यांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटलं होतं की यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने फक्त 50 लाख रुपयांमध्ये 90.25 कोटी रुपये वसूल करण्याचा उपाय काढला, जो नियमांच्या विरोधात जाणारा आहे। या याचिकेमध्ये असाही आरोप करण्यात आला की 50 लाख रुपयांमध्ये नवी कंपनी स्थापन करून AJL ची 2000 कोटी रुपयांची संपत्ती आपल्याकडे घेण्याची चाल खेळली गेली। दिल्लीतील एका न्यायालयाने या प्रकरणी 4 साक्षीदारांच्या साक्ष दाखल करून घेतल्या आहेत। 26 जून 2014 रोजी न्यायालयाने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासहित नव्या कंपनीत संचालक पदावर असलेले सॅम पित्रोडा, सुमन दुबे, ऑस्कर फर्नांडिस आणि मोतीलाल वोहरा यांना हजर राहण्याचं समन्स पाठवलं होतं। न्यायालयाने यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडच्या सर्व संचालकांना 7 ऑगस्ट 2014 रोजी न्यायालयासमोर सादर होण्याचे आदेश दिले होते। या माहितीबद्दल तुमची मते आणि प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। दैनिक राज्य लोकतंत्र।